रोहन गव्हाणे, नाव घेतलं की या पुढं रोहन गव्हाणे, संस्कृती काटे, संस्कृती काटे, उत्कृष्ट पथनाट्य, उत्कर्ष मस्के, उत्कर्ष मस्के पथनाट्ये, दारूची नशा संसारची दुर्दशा अभिनय, यश सुरेश जाधव पथनाट्ये. हे सर्व जे आहेत हे पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये या सर्व कलाकारांनी पथनाट्ये मसवड या ठिकाणी झालेल्या आकाशवाणी रेडिओ केंद्र या ठिकाणी त्यांनी हे सादर केले आहे. त्याचे प्रमाणपत्र आपण वितरित करीत आहोत. निशा नारायण वडजे, निशा नारायण वडजे, निखिल नारायण वडजे आणि निलिमा बाबासाहेब कांबळे ह्या सर्व मुलांनी मसवड येथे झालेल्या आकाशवाणी केंद्रामध्ये पथनाट्य सादर केले आहेत. त्यासाठी हे त्यांना सर्वांना आपण प्रमाणपत्र दिलेले आहेत. झाले सर आता आभार मानतो. आपण एक दोन प्रमाणपत्र आहेत. श्वेता बन्ने पथनाट्य अभिनेत्री श्वेता बन्ने, सागर पवार, ज्या मुलांची नावं घेतली असतील कृपया त्यांनी या. सागर पवार या ठिकाणी जे पाण्याचं महत्व सांगते करतो. डोंबाळ सर, सर आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मनीषा विजय तुपे, सौभाग्यवती मनीषा विजय तुपे हार्मोनियम गायक. योगायोग असा घडलेला आहे की या ठिकाणी त्यांच्या मिस्टरातर्फेच त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे अशी सर्व पाहुण्यांची इच्छा आहे. तरी मी कृपया सौभाग्यवती मनीषा विजय तुपे यांना विनंती करतो आपण प्रशस्तीपत्र घ्या. नाहीत का? मी त्यांच्या वतीनं ठीक आहे, मी विजय सरांनाच त्यांना प्रमाणपत्र द्यावं असे मी कांचन साहेबांना विनंती करतो. या सर. आणि आता आपला हा जो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे मध्यंतरीचा तो संपलेला आहे. अजून कोणाचे पुरस्कार राहिले असेल तर ते संध्याकाळच्या सत्रात मिळणार आहेत. तरी कृपया आता मी या संस्थेचे आयोजक शिवराज साने, अध्यक्ष साने संगीत जनजागृती लोककला यांना विनंती करतो की आपल्या दोघांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्वांनी करावा अशी मी विनंती करतो. सचिव होसुरकर यांनाही विनंती, आपलं या ठिकाणी सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेअंतर्गत साने संगीत जनजागृती लोककला महोत्सव या संस्थेचे अध्यक्ष आणि या ठिकाणी आयोजक त्याचप्रमाणे होसुरकर यांना विनंती की आपण येण्याची कृपा करावी. होसुरकर या आयोजकाचं संयोजकाचं आणि या लोककला महोत्सवामध्ये ज्यांनी आयोजन केलं यांचं या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या हस्ते होत आहे. थांबा सर. होसुरकर सर कृपया आपण या. भाऊरावजी सूर्यवंशी कृपया ज्यांचं नामोल्लेख होईल त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी. भाऊरावजी सर्वदे साहेब असतील, नागनाथजी सर्वदे, आपण या संस्थेसाठी एक प्रामाणिकपणे खूप काम केलेलं आहे. आपला या ठिकाणी सन्मान होणे यथोचित गरजेचं आहे. आपणास सन्मान करते होते आहे. आजच्या या सर्व मान्यवरांनी, माता भगिनींनी, प्रेक्षकांनी, आलेल्या सर्व मंडळींनी आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडले. आणि या ठिकाणी मी या मध्यंतरीच्या कार्यक्रमासाठी माननीय भीमरावजी पारके साहेब, प्रकल्प संचालक पुणे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो हॅलो. साने संगीत जनजागृती कला महोत्सव आयोजित श्री साने. खरं तर
साने गुरुजी आपल्याला माहीत आहेत. साने गुरुजी काय म्हणतात? जो जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे. म्हणजे साने गुरुजींनी लहान मुलं देव मांडलेली आहेत. तसेच हे आमचे साने यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध शाळेतली कलागुण संपन्न अशी विद्यार्थी इथे गोळा केले. त्यांचा इथे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि सर्व पालकांना, सर्व नागरिकांना त्यांच्या कलागुणाचं सादरीकरण केलं. हा अतिशय उपक्रम स्तुत्य आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सदस्या, बरोबर आहे ना, पंचायत समितीच्या सदस्या गोडेकर ताई, तसेच सर्व नागरिक, सर, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव कांचन साहेब हेही उपस्थित राहिले. आपण सर्व मुलांचं गोड कौतुक केलं, त्यांना बक्षीस दिले. अतिशय उपक्रम असा स्तुती आपण राबवलेला आहे. आणि असाच कलागुणांचा उपक्रम आपल्या आयुष्यात आपल्या साक्षीने आणि सानेंनी उपक्रम करावा अशी एक अपेक्षा करतो. आणि मी ही जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ 30 वर्षे काम करत होतो. BDO, CDPO आणि डेप्युटी CO जिल्हा परिषद गोंदिया म्हणून रिटायर झालो. आणि इथे बार्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रकल्प संचालक संशोधन आणि प्रशासनमध्ये काम करत आहे. आपण मला बोलवलं. आमचे वेगवेगळे उपक्रम इथे भरपूर आहेत सांगण्यासारखं. आणि बार्टीला तुम्ही या.